फार मोठे आहे आणि क्रिकेटवरती नितांत श्रद्धा आहे. माजी क्रिकेटपटू म्हणून भरपूर वर्ष एक काळ ज्यांनी कोपर संघासाठी योगदान दिलेले त्यांचं आगमन होते आणि आता आपण वळूया लगेचच पुढच्या मॅचकडे. ऐकूया धावतं वर्णन बाळू पाटील यांच्या आवाजात. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. नक्कीच विनोद तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. बुटी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स देईल तो आपण मानपाडा संघ. मुख्य एंट्रीजवळ कोणी थांबू नका. रवींद्र काळन आले त्यांचे देखील हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर फटका चांगला होता. 17वा बॅटर ज्यांनी चौकाराने आगाज केलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विश्वास राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ फटका चांगला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू वेगाने सीमारेषा पार. 4 धावा चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. दिलीप पाटीलच्या कव्हर ड्राईव्ह म्हणजे खूप चांगला फटका. ज्याप्रमाणे अशोक पाटील आपण चाय मध्ये बिस्किट बुडून खातो ना तसा प्रकारचा गोड फटका. विश्वास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आपण दिलीप पाटीलला पाहू शकता. ओ पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन कट करत होता. यावेळेला वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळतं विश्वासच्या माध्यमातून. 8 धावा दाखल करते. अनिल दादा म्हात्रे शाखा प्रमुख ते देखील आमच्या व्यासपीठावर आपण समालोचक कक्षामध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय पाठवून दिला यावेळेला. 1 बाउन्स 2 बाउन्स लॉंग लेट सीमारेषा पार चौकार. बघा अनिल म्हात्रे शाखा प्रमुख कोपरगावचे यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारासाठी 1111 रुपये सलग 1000 काय आणि सलग 3 षटकारासाठी पण आपण तर 1000 रुपये किती आले अशोक पाटील समालोचन कक्षामध्ये उपस्थित त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालपासून त्याने आपला एटीएम खुला केलाय. हो चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीप आपण तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नितीन आहेत. खूप चांगली फेकी येते. एक धाव इथून कंप्लीट केले तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 13 धावा. आमच्या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आणि ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटला भरपूर सपोर्ट केला रमेश दादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र देखील आपण पाहू शकता प्रवीण मनोज त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचं मोलाचं. हो चांगला चेंडू यावेळेला बॅटन बॅटमधून निघून जातोय. ड्राईव्ह करायला भाग पडलं तर षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ प्रथम बॅटिंग करतोय. आपण पाहू शकता यावेळेला बिनबाद 13ची सुरुवात केली आहे. नावाली संघाने टॉस जिंकलाय. काही खेळाडू त्यांचे ऑन द वे त्यामुळे त्याने बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. सुधीर काळन येतोय गोलंदाजी मार्कवर. करण काळनचे काका पश्चात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. डीपला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण किशोरला आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण किशोरला आपण लॉंग ऑनला पाहू शकता. लॉंग ऑफला आपण उमेशला पाहू शकता. ओ फटका चांगला इनफिल्डच्या वरून उडलाय. वेगाने चाललाय चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. थोडासा डायव्हर्ट होता आता स्वीपर कव्हरला येतो चेंडू. अडवण्यात यश मिळवलंय. 2 धावा परत 3री धाव देखील कंप्लीट केले. ते सहज त्याने 3 धावा कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 16 पास घ्यायचंय कारण 12:05 झालेली आहेत. तिसरी मॅच आपण इथे मैदानावर एन्जॉय करतोय सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील प्रचंड प्रमाणात. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत.
सुधीर गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण बदल केला तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण नितीन होत आहेत. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला पण डीप मध्ये पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण आहे पंडित काळन बघा किती चांगलं क्षेत्रक्षण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलका 17 धावा. अशोक पाटील देखील आमचे गुणलेखक आहेत, ऑफिशियल गुणलेखक आहेत. प्रचंड मेहनत अशोक पाटील 38 ते 40 वर्षांनंतर आयोजन आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आयोजनाची चर्चा सर्व फेसबुक व्हॉट्सअपवर चालली आहे. हो चांगला चेंडू बॅटची आतली काढा घेतली त्यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. अशोक पाटील जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर तुमच्या स्पर्धेची किंवा कोणत्याही कामाची दखल घेतली तेव्हा तुमचं काम ते चांगलं होतं आणि खऱ्या अर्थाने कोपर वारशेने एक चांगलं काम केले. अनिल दादा गावात जत्रा होत असेल पण ही महाजत्रा आहे. ऑन साइडला वळवलाय चेंडू वेगाने चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. फुटला नवीन आहे नवनाथला माहिती आता गाणी कोणती लावायची आहेत. तारा कार्यक्रम कोणती असू दे पण गाणी वाजणार फक्त आणि फक्त आगरी कोळी. आपल्या समाजी जरी अशोक पाटील कार्यक्रम नसले ना पण आगरी कोळी वाटत. नक्कीच अनिल तर आम्ही सांगू पुढे गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू मिड ऑफ चेंडू वेगाने चाललाय लॉंग ऑफला क्षेत्रक्षण डीप मध्ये आलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण उमेश पाटील आहेत तिथे. एकच धाव संख्या धावफलका 22 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता काटे प्लस मनपाडा म्हणजे अर्जुनबाई इनेक्शन मध्ये बघायला मिळतील. आता अशोक पाटील या स्पर्धेचे अर्जुनबाई देखील सर्वांना सांगतील की आयोजन करायचे तर कोपर वाशांना विचारा कसं करायचं. सुधीर तू नवनाथ शपल झाले आहेत यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. यू मिस आय डेफिनेटली बॅटर बाद. बघा ना काही प्रेक्षक कुठे बसल्यात. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आनंद घेतात. त्यांना म्हणतात क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे दर्दी. नाही इतर वेळा अशोक पाटील त्यांना बघायला बसायला सांगितले तिथे बसणार नाही म्हणतील नको तिथे बसणार नाही आम्ही पण आता ते अजून बसल्यात तिथे. प्रेक्षक कुठे बसतील काय माहिती नाही पडणार. आपण तर पहिल्याच वर्षी आपण तर सुवर्ण म्हात्रे आपण तर जो स्टँड आहे तिथे बसून प्रेक्षक आनंद घेत आहेत. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात अशोक पाटील खेळाडूंच्या नजरा लागल्यात. फक्त आपण बघितलं आपल्या व्यासपीठाच्या बाजूला जे किचन आहे तिकडे 22 धावा. पंडित काळन आलेत. फिरकी अस्त्र स्ट्रायकिंगला दिलीप पाटीलला आपण पाहू शकता. अशोक पाटील सागाव 40+ चषकाचा आपण तर मालिकावीर 2 सोन्याचे कॉईन 20,000 मिळालेला खेळाडू मैदानात खेळतोय. आता या वर्षी देखील ती स्पर्धा अशोक पाटील 26, 27, 28 फेब्रुवारीला होणारे या वर्षी 3 कॉईन असणार आहेत आणि मालिकावीसाठी प्राइज आपण तर अजूनही एक्स्ट्रा असणार आहे. अशोक पाटील 4 नाही 3 तर आपण देऊच यावर्षी आमच्या मातोश्रीच्या नावाने. पंडित हो चांगला चेंडू जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचत नाहीत गोलंदाज तोपर्यंत. सॉफ्ट टेनपर्यंत खेळतात यावेळेला. ऑन साइडला टर्न करतात स्टिकर जवळ चेंडू लागलाय. धावसंख्या धावफलका 23 धावा. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. चौरंगला आपण पाहू शकता. चौरंगला खातं उघडायचंय. चौरंग पाटील 2 पाटील बंधूची जोडी मैदानावर आहे. पंडित काळन राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू जेलची शक्यता होती. स्लॅश करायचा होता यावेळेला चेंडूला. नितीन कडून चूक झालीये. चौरंगनी बघा
ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडूला छेडछाणी केली होती. कदाचित त्याला चुकी महागात पडली असती. यष्टीरक्षाने चूक केली आहे. चौरंग आता ज्या धावा करेल त्या हेडूटने संघाला कराव्या लागणार आहेत. 23 धावा झाल्या आहेत. अजून एक गडी बाद झाला असता इथे. पंडित काळ राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला चौरंग फ्लाय दिली. उंच चेंडू गेलाय. झेल होतं का पाहिजे. किशोरने काय केलं यावेळेला. किशोरकडनं चुका होत नाहीयेत. 2 झेल सुटतात सलग 2 चेंडूवरती. अशोक पाटील मग गोलंदाज काय करेल. किशोर चांगला क्षेत्ररक्षक. पहा बोराडे देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संदीप देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खरं का क्रिकेटची प्रचंड आवड. सर्व खेळाडूंनी आमच्या जेवण करून जायचंय. काल चांगला खेळ केला पण बोराडे जिथे बाद झाला तिथून धावाच आल्या नाहीये. हो चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी करतोय बघा. एक नाट्यमय षटक फेकतो यावेळेला पंडित. वैयक्तिक आपण आता पहिलं आणि संघाचं 30 षटक घेऊन आला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत. त्याच्यामध्ये 2 झेल सुटले आहेत. तिथे सिंगल आले आहेत. पंडित राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्पिन आक्रमण. फटका चांगला आहे. ऑन साइड लावड्या बॅटने खेचलाय. मिड विकेटला झेलची शक्यता आहे. अजून एक झेल ड्रॉप. तिसरा झेल सुटलाय. मग गोलंदाज काय करेल. आता इथे अशोक पाटील आपण एवढंच म्हणू की गोलंदाजाचं नशीब नाही चांगलं. धावसंख्या धाव कधी 25. अशोक पाटील क्रिकेट हा खेळच असा आहे. गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकला त्याच्यात ते विकेट आपण झेल उडाला तुम्हाला पकडायचा असतो. पण ते नाही केले तर तुम्ही चुका करता आणि विपक्ष संघ त्याचा फायदा घेतो. दिलीप पाटील आता जीवदान मिळालंय. तो किती महागात पडतो पाहिजे. चौरंगला 2 जीवदान मिळाले. हा चेंडू बॅक पुढे गेलाय. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे आता तिथे. फिश कव्हरला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 26. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. जर गोलंदाजी आवडते ते 27 धावा झाल्यात. पंडितची गोलंदाजी आवडते तर टाळ्या होऊन जाते. अशोक पाटील 3 झेल देखील सुटलेत. नेक्स्ट मॅच 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील काटाई 40+ विपक्ष मानपाडा मॅच आपण पाहणार आहोत. काल रमेश दादांनी देखील सामना आपण भरपूर एन्जॉय केला. शेवटपर्यंत राहिले आणि काल त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की मी उद्या पण येणार. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की दादा तुम्ही उद्या या. तर तुम्ही जेव्हा असता तेव्हा व्यासपीठाला एक वेगळी शोभा असते. मंडप किती दादा मोठा असले त्याला झाल्याशिवाय शोभा नाही आणि व्यासपीठ किती मोठं असले त्याला मान्यवरांशिवाय शोभा नाही. त्यामुळे मान्यवर पाहिजेत. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. पान करतायत बघा. आमच्या ड्रिंक्स बेकरला किती धन्यवाद देऊ. अशोक पाटील ड्रिंक्स बेकरचा आनंद बघा ना चेहऱ्यावर किती आहे. नाही कधी त्यांना मैदानात संधी नसेल मिळत पण आज संधी मिळाली तिचं सोनं करतायत. नाही कोप्परची स्पर्धा आहे त्यामध्ये गावाची स्पर्धा आहे. आपल्याला आता संधी मिळाली. ऍक्टिवा दिली आपल्या हातात. आपणही फेरफटका मारायचा मैदानात जाऊन. गोलंदाजी मार्कवर सर्वात अनुभवी खेळाडू भीम कानालाय लेदर क्रिकेटर गोलंदाजी मार्कवर येतोय. सदस्य देखील आहेत 40+ संघटनेचे. दास देखील आले आहेत. बॅक फुट गेलाय. स्क्वेअर कट केले यावेळेला. क्षेत्ररक्षक ठेवलाय. त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर 4 धावांमध्ये चौकार. चेंडू फिश कव्हर रिजन मध्ये. हो चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. चौकाराचा प्रत्युत्तर बघा. भीम काळन मैदानावर पडतोय जोडतोय पण चेंडू सोडत नाहीये. तो चौकार देखील मी तर म्हणे सुधीरला अडवायचा होता. धावा 31 झाल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. भीम काळन राईट आर्म ओर देकडनं मारा करतोय. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत.
धावसंख्या 10 फलकावर आपण पाहू शकता या वेळेला 33 धावा. अशोक पाटील मैदानात काय घडतंय, हा चौथा झेल उडाला होता, खेळाडू दूरवरती होते. अशोक पाटील एक लहान खेळाडू देखील आपण पाहू शकता. बॉडी बघा किती चांगली आहे त्याची. पटका या वेळेला खूप चांगला टाकावा झालाय, पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. एकोणचाळीस 13-9-5. नवनाथ भेज रहा हूं. 39 धावा. भीम दिलीप पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू. डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला मिड विकेटला वेगाने. क्षेत्ररक्षक आलेत किशोर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या 10 फलकात 41. अशोक पाटील त्याचसाठी आम्ही सांगतो ना की 12वा खेळाडू ठेवा. 12वा खेळाडू आहे. तुमचे सुपुत्रच आहेत. भीम गोलंदाजी मार्क शाखला. दिलीप फुलटॉस ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चालला या वेळेला आपण तर स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. पाटील ट्रॅफिकची समस्या डोंबिवलीमध्ये होतच राहते, त्यामुळे खेळाडू उशीर. 45 धावा धाव फलकावरती अशोक पाटील या षटकात धावा आल्यात. तब्बल आपण जर विचार केला तर 18 धावा आल्यात. अंतिम षटक खेळू तो पंडित येतोय. 45 धावा झाल्या आहेत. अशोक पाटील दुसऱ्या सामन्यात धावा झाल्या तर तब्बल आपण बघितलं तर 47. त्याचेच देखील झाले 48 धावा झाल्यात. आता झाल्यात 45. पहिला चेंडू पंच वाईड चिकून करतायत. अवांतर धावेने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 46 धावा. पंडित पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकेला बॅटर चौरंग पाटीलला आपण पाहू शकतो. त्याला 2 जीवदान मिळालेत. बॅकफुट गेले, कट केले या वेळेला. चेंडू वेगाने चालाय पॉइंट क्षेत्रामधनं. थोडासा डायवर्ट तो चेंडू. चांगलं क्षेत्र होता. सुधीर काळन आल्या तिथे. तिसरी होते का पाहायचं इथे. नाही, धाव नाही मिळणार. आता धाव नाही मिळणारी. स्ट्राईक नाही सोडली, धाव मिळणार नाही. दिलीप पाटील स्ट्राईक घ्यायला सोडायला पाहिजे होती चौरंगनी, त्यामुळे 2च धावा मिळतील. स्ट्राईक सोडायला पाहिजे होती ना चौरंगनी, ती सोडली नाही. तो थांबला तर बॉल लांब गेला होता. 3 धावा झाल्या असता अशोक पाटील. दिलीपला स्ट्राईक मिळत नाहीये. 48 धावा आहेत धाव फलकावरती. नाही 40+ नियमच आहे. दोन्ही बॅटरांनी एक साथ क्रीज सोडायचे. डॉक्टर झुंझुनवाला बघा आमचे, प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली आहे. पूल केला या वेळेला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एकच धाव घेत आहेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. 43 वर खेळतोय. दिलीपला संधी आहे. काल निलेश म्हात्रेने 50 धावा कुठल्या आहेत. तब्बल आपण बघितले तर 4200 रुपयाचा त्याला पारितोषिक मिळालंय. हो, चांगला फटका होता यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 होत आहेत का पाहायचं. एक तर पूर्ण केली आहे, दुसरी घेतोय का पाहायचंय. डायरेक्ट हिट. दिलीप पाटील बघा कदाचित दुसरी धाव घ्यायला गेले. डायरेक्ट हिट झाला. नितीने तेच केलं आणि इथे मात्र बॅटर बाद होतोय. धाव
आपल्या संघाची बाद होण्यापूर्वी 44 धावांचं योगदान दिलंय. नवीन बॅटर येतोय मंगेश पवार. आपण पाहू शकता बरेचसे खेळाडू ऑन द वे आहेत. स्टार कॉलनी इथे ट्रॉफिक देखील झाले, त्यामुळे बरेचसे आता संघ जे येणार आहेत अशोक पाटील, मानपाडा, काटे यांना ट्रॉफिक लागणारच आहे. तर त्यांनी मी तर म्हणेल सरळ आपण तर डिमांडच्या मागून नांदिवलीच्या मार्गे या, सरळ आपण डीएनसी ला येऊ शकता. फुलटॉज आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं स्क्वेअर लेगला. गुड थ्रो. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 52. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अशोक पाटील, नवनाथ साळुंके ज्याप्रमाणे हालचाल करतात, मला वाटतं खेळाडू आले आहेत काही. सुरेश देखील नाहीयेत, म्हणजे एक चांगला गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला वळवला यावेळेला. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू आपण तर मिसफील्ड झाले, तिथून चालला वेगाने. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आखिरकार चेंडूने शर्यत जिंकली. चेंडू सीमारेषा पार, मच निडेड चौकार. धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. सुरेशचं नाव घेतलं, सुरेश आलाय बघा. अशोक पाटील प्रत्येक जण पॅनल्टीला घाबरतोय, मेन एंट्रीतनच येतोय. सर्व खेळाडू आलेत. बालकिशन येतोय, आता खेळाडू आलेत. स्टार कॉलनीला ट्रॉफिकच तेवढीच आहेत, अजून आलेत काही खेळाडू. आता संपूर्ण संघ आलाय. पेस होता, फुल टॉस होता यावेळेला. पायचेचं स्ट्रॉंग अपील, बॅटर बाद. धाव संख्या 56. 57 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर हेडूटने 40+ संघासमोर. त्याला टॉस साठी यायचंय. मानपाडा 40+ आणि काटे 40+चे संघ नायक. इथून 56 धावा झाल्या. 57चं लक्ष आहे. पाचे लक्ष पार करतोय की नाही हेडूटने संघ, की आपण तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नाववाली संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या तणी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. तत्पर जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
अशी बाहेर गेला. नवनाथ साळुंके ऑस्टंपती हा चेंडू होता, कट करायचा होता. हा चेंडू अलंग ग्राउंड गेलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने फील्ड डीप मध्ये आहेत. प्रोटेक्शन दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धोका पत्करलाय. डायरेक्ट हिट. काय थ्रो केला डीप मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. मंगेश पवारची ही पॉवर. राहुल पवार यांचे बंधुराज. काय जबरदस्त थ्रो ऑन दी स्टंप. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. मानपाड आणि काटेई. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई वर्सेस मानपाडा संघ. तुम्हाला चौथ्या मॅच मध्ये सचिन बाद झाला. मैदानामध्ये आपण बघतायत मंगेशने काय थ्रो केला. ही ग्रामीणची ताकद आहे. ग्रामीण क्रिकेटची ओळख राहिलेली आहे. सीमा रेषेच्या लगत हा थ्रो थेट यष्ट्यांवरती आदळला आणि इथून मात्र सचिन पाटील परतला. फार धोका घेतला होता. मोठा रिस्क घेतला होता दुसऱ्या धावेचा. आणि मंगेश पवार सारखे क्षेत्ररक्षक नेहमीच अशा पद्धतीने फिल्डिंग करतात. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघताय. क्षेत्ररक्षक सुरेश पाटील होते एसपी. या दरम्यान आपण बघतायत एक धावसंख्या धावफलकावरती 6 धावा झाल्यात. 57चं टार्गेट आहे. 51 धावांची अजूनही गरज आहे. नवनाथ साळुंके कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी 40+ हा संघ मैदानावरती 57 धावांचं संरक्षण करतोय. उडवलाय. मिड ऑफच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. येतोय हा चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. आता मात्र मिड ऑफला मागे पाठवलंय. लॉंगनला आतमध्ये आणलंय. यावेळेस मात्र जिथून फिल्डर काढलाय तिथेच पाठवला थेट सीमारेषे बाहेर. हा षटकार. आज षटकार आलाय. बघूया. हो यावेळेस काय घडलंय. काय कमबॅक आहे. पलटवार. वार पे पलटवार. ऍक्शन पे रिॲक्शन. इथून मात्र किशोर भंडारीला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. हा दुसरा धक्का मैदानावरती. हे तुटणे संघाला. धावसंख्या धावफलकावरती एकूण 16. आमचे शांत का विकेट गेले. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघताय संपन्न झाले. धावा धावफलकावरती 16. जाऊ दे आता बॅट्समॅन. 16 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी इथून 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 24 धावांची आवश्यकता 10.25. आणि सुभाष मडवी बघा आता ड्रेस चेंज केलाय. मला वाटतं तोच आहे का. सकाळी आल्यानंतर सगळ्यांना सांगत होते ओये ओये कांदा पोहे. कारण कांदा पोहे होते नाश्त्याला. प्रथम पाहुणचार प्रत्येकाचा केला जातोय. ही जबाबदारी आमचे प्रमोद यांनी घेतलेली आहे. त्यांच्या पाठीशी संपूर्ण टीम आहे. सकाळी सगळेजण 7:30-7 वाजता इथे आले. सगळ्यांना माहिती आहे की आज रविवार आहे. आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्यासाठी आपल्याला लवकर येऊन ते काम करणं गरजेचं आहे. तर बघा
आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेशजी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितले की 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले किंवा विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये आधीच इथे बक्षीस लावण्यात आलेले आहेत आयोजकांच्या वतीने 1,111 रुपये। त्याचबरोबर शाखा प्रमुख अनिलजी मात्रे यांच्याकडनं 3 चौका 3 षटकारालाही 1,000 रुपये आहेत। पण आता 5,000 रुपये देण्यात येतील विकेट हॅट्रिकला आणि षटकारांच्या हॅट्रिकला देखील। ड्राइव करतात गॅप मधून चेंडू निघाला वेगाने सीमारेषेच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑफर येत आहेत। ओ चांगलं क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षक मंगेश पवार ज्याने मगाशी धावचित केलं होतं फलंदाज सचिनला आणि या दरम्यान आपण बघताय धावा पूर्ण केल्यात। अर्धशतकाला देखील 5,000 रुपये असणार आहे लक्षात असू द्या। बक्षिसात वाढ झाले अर्धशतके खेळी कोणी गेली 5,000 रुपये विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये आणि 3 षटकार ठोकल्या सलग त्यालाही 5,000। ओ यावेळेस अपरकट हा जाईल सीमारेषे बाहेर नो चान्स फॉर फिल्डर चौकार। धावफलक आपण मागतायत खूप जबरदस्त बॅटिंग मैदानावरती त्या ठिकाणी सुरू आहे। एका बाजूला नितीन पाटील दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ओ ऑन साइडला टर्न केलाय जेलची शक्यता जेल झालाय ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस इथे मात्र जेल ड्रॉप झालाय जीवनदाना बरोबर मिळाल 2 धावा। नवनाथ निराश आहेत माहिती आहे मैदानावरती खूप चांगली पार्टनरशिप सुरू आहे इथे विकेटची नितांत गरज आहे। ऑलरेडी धावफलकावरती धावसंख्या 56 आहे 57चं टार्गेट आहे। आता धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 26 आणि अजूनही विजयासाठी इथून 31 धावांची गरज असेल। षटक क्रमांक 2 सुरेश पाटील विशाल मात्रे यांचे आगमन झाले स्वागत आहे विशालजी आपलंही। मनोज मात्रे प्रवीण मात्रे आणि विशाल मात्रे हे 3 बंधुराज आदरणीय रमेशजी सुक्रे मात्रे यांचे सुपुत्र आणि काल आपण प्रवीण मात्रे यांना इन ॲक्शन मध्ये बघितलं मनोज दादालाही इन ॲक्शन मध्ये बघितलं। काल प्रेक्षणीय मॅच अंतिम आपण कव्हर केली। फुल टॉस आहे ऑन साइडला हलक्या हाताने खेळतात पहिली धाव वेगाने घेतली दबाव टाकण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक दिलीप होते 2 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अंती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 28 धावा झालेल्या आहेत। टार्गेट एकूण आपण बघितलं तर 57 म्हणजे 29 धावांची अजूनही गरज आहे। येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 29 करायचे आहेत 9.67 ही धावांची आवश्यक गती आहे। सामना रंगतदार स्थितीमध्ये जावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे पण हे 2 ओपनर बाद झाल्यानंतर 2 फलंदाज मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारीने खेळ करतात। एका बाजूला नितीन दुसऱ्या बाजूला दिलीप आणि मैदानावरती आता मात्र संघनायक नवनाथ 3ऱ्या षटकामध्ये घेऊन येत आहेत ते बाळकृष्ण पाटीलला। बघूया टॉस साठी यायचे 3 ओव्हर नंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। तर मॉर्निंग ग्रुपचे सदस्य भाऊ चौधरी यांचं आगमन झालंय प्रल्हाद चौधरी उर्फ भाऊ स्वागत आहे आपला भाऊ यायचं आपण भाऊंचं स्वागत आहे। भाऊंचे क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे भाऊंशी आमचे फार जुने संबंध आहे। भाऊ विश्वजित चौधरी हे बंधुराज ऑन साइडला जेल होईल का फिल्डर खूप मागे आहेत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण बघतायत वेगाने ही धाव पूर्ण करतायत धावसंख्या 2 ने पुढे सरकते इक्वेशन आपण बघतायत 12-17-27। ओहो आणखीन एक विकेट यावेळेस मात्र आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतोय खरं तर इन ॲक्शन मध्ये असतील काटाई संघ खेळतोय म्हणजे तुम्हाला अर्जुन भाई यांची उपस्थिती या ठिकाणी असणारच प्रश्नच नाही आणि ज्यांच्यामुळे खरं तर 40+ क्रिकेटला सोन्याचे दिवस आले सुगीचे दिवस आले। जे संघ सुरुवातीला 7-8 होते ते आता 60च्या पुढे गेले आणि
खान मैदानावरती येत आहेत. 5व्या क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती बघता पण 30 विजयासाठी अजूनही आता 27 धावा येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. मॅच रंगतदार होईल असं वाटतंय पण बघूया. गोलंदाजी चांगली व्हायला हवी पण दुसऱ्या बाजूने फलंदाजाने संघर्ष करायला हवा, मोठे फटके खेळायला हवेत, अन्यथा या मॅच मध्ये हे दोन्ही संघाला इथून थोडासा बॅकफुटवरती जावं लागेल. बालकृष्णने विकेट प्राप्त केलाय. फलंदाज दिलीप पाटील बाद झालेत आणि न्यू बॅटर जयदास खान उडावलाय. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता. ओ हो झेल ड्रॉप झालाय. पकडायला हवा होता. अशा हाफ चान्सेस तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं असतं पण इथे चूक झाली आहे. झेल पकडला असता तर धावा रोखता आल्या असत्या 2 आणि त्याचबरोबर विकेटही प्राप्त झाली असती. इक्वेशन बदलते. आता 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्टीअर करण्याचा प्रयत्न. विकेट किपर अत्यंत चपळ चतुर. चपळाईचं दुसरं नाव नवना साळुंखे. फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्याचा सन्मान 40+ क्रिकेटचा बहुमान तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं आगमन होते. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रमेशजी मात्रे यांच्याशी फार जुने संबंध आहेत आणि एकाच पक्षामध्ये काम करत असताना नेहमीच या दोन्ही व्यक्तिमत्वांना आपण सातत्याने बघितलेले आहे. एका स्टेजवरती अनेक सामाजिक कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये बघितलेले, अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आपण बघितलेला आहे. अर्जुनभाई यांचं स्वागत आहे. महासाई चषक 20-25 आणि अर्जुनभाई देखील हे आयोजन बघून नक्कीच भारावून गेले असतील. फुलटॉस आहे, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, नाही झाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. केवळ एक धाव. इक्वेशन आता मात्र बदलेल. विजयासाठी आता हव्यात एकूण धावा 13 चेंडू मध्ये 24. रॉयल हॉटेलचे सर्व आदरणीय संतोष दादा वजे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे त्यांना. इन ऍक्शन मध्ये आपण बघाल एक प्रसिद्ध उद्योगपती. इथे काय घडलंय? चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मध्ये दोन्ही संघाजवळ आणले. टॉस साठी या. 3 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन यायचे. एका बाजूला मानपडा, दुसऱ्या बाजूला काटई आणि टॉस कोणाच्या हस्ते करायचं आम्हाला आदरणीय अनंत दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेक. एका बाजूला मानपडा, दुसऱ्या बाजूला आपण काटई. टॉस कोणी जिंकलाय? काटईने टॉस जिंकलेला आहे. केशव महाराज त्या ठिकाणी आहेत कॅप्टनच्या भूमिकेत. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाही. शक्यतो फिल्डिंगच करतील. तर आपण 12 चेंडू 20 ची गरज आहे. मॅच मधला सस्पेन्स कायम आहे, थरार कायम आहे, रंगत आणि गंमत कायम आहे. अजून या सामना एखाद्या बंद इन्व्हॉल्व प्रमाणे इथून कोण विजयी होईल हा प्रश्न आहे. पण मैदानावरती जोपर्यंत फलंदाज नितीन त्या ठिकाणी आहे, दुसऱ्या बाजूला करसन चिकणकर त्या ठिकाणी बॅटिंग साठी आले आहेत. पण नितीन वरती जबाबदारी वाढलेली. बॉलिंग मार्क वर सुरेश पाटील. वेगवान चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल आणि इक्वेशन आता बदलेल. चेंडू शिल्लक असतील 11 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, या संघटनेचा नियम आहे 40+चा.
11 चेंडू 20 ची गरज एदुडनेला. ओ आडव्या बॅटने खेचलाय, फिल्डर येत आहे डीप मधून, पहिल्या डब्यात चेंडू उचललाय, तोपर्यंत 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने समीकरण आता बदलेल. येणारे चेंडू 10 आणि 18 धावांची गरज विजयासाठी. सुरेश पाटीलचं हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये सुरेश पाटीलने कमी धावा खर्च केल्या तर अखेरच्या षटकामध्ये दबाव येऊ शकतो एदुडनेवरती, पण या षटकात एदुडनेने जास्त धावा केल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये बर्डन थोडंसं कमी होईल. हो यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोर खेळल्यात, बाद व्हावा लागेल. आणखीन एक धक्का एदुडने 40+ टीमला. धावांची गरज आहे विजयासाठी. मॅचमध्ये सस्पेंड वाढत चाललेलं आहे. एकूण विकेट 5 गमावलेले, धावाला अक्षरशः पिंडार पडले. पण या पिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज भरून कोण उभा राहणार, कोण बनणार संकट मोचक या मॅच मध्ये एदुडने संघासाठी. कोण इथून ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणार, हा प्रश्न इथे उभा राहिलाय. नितीन मात्र मैदानावरती एका बाजूने किल्ला लढवतोय, पण दुसऱ्या बाजूने 5 फलंदाज बाद झाल्यात. त्याच्या सोबतीला सुधीर काळ आलाय. सुरेश पाटील बॉलिंग मार्कवर. ओहो क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त केलाय का विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय. ही तर येणार वेळ सांगेल. 6वा गडी बाद होतोय एदुडने टीमचा.
हा प्रश्न मात्र मैदानावरती कायम आहे. विश्वास स्ट्रायकिंग एंडला सामना करते उत्तमचा. उडवलाय, उंच तर गेलाय पण लांब जाईल का? नाही गेला. इथे मात्र दोघांमधलं कॉर्डिनेशन झालं नाही, झेल पकडता आला नाही आणि या 2 धावा मात्र इथून पूर्ण होत आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी हव्यात धावा 13. विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये, अर्धशतकासाठी 5,000 रुपये, 3 षटकार जर ठोकले सलग तर 5,000 रुपये. आमचे आधारस्तंभ, आमचे श्रद्धास्थान आदरणीय रमेशजी माद्रे याचकडून हे पारितोषिक आहे. आयोजकांच्या वतीने अर्धशतकाला 2,222 रुपये आहेत आणि या दरम्यान विश्वास देखील परत आहेत. आणखीन एक गडी बाद होतोय. सामना नावाईच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे आणि नावाई संघाने ज्या पद्धतीने कमबॅक केलं ते कौतुकास्पद आहे. सुरेशचं ते षटक या संघाला विजयाच्या समीप घेऊन आलं आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा शिल्लक राहिल्या आणि आता 3-13ची गरज आहे. कोण कोणाचे 3-13 वाजवणाऱ्या मैदानावरती हा प्रश्न अजूनही कायम आहे. मात्र बघूया, एखादा मोठा षटकार भाऊ पाटील आला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. आणि बॅटिंगसाठी न्यू बॅटर गणेश पाटील मैदानावरती येत आहेत. शरीर यष्टी एकदम मजबूत आहे पण त्याच ताकदीने चेंडू पाठवावा लागेल. सीमा रेषेच्या बाहेर लेफ्ट हँडेड आहेत. बघूया, या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मजा येईल या मॅच मध्ये. मात्र बघूया काय घडतंय. गणेश पाटील साठी फिल्डिंगची व्यूहरचना बदलते कारण लेफ्ट हँडेड आहेत, त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदल करतो. यष्टांच्या मागून मास्टर माइंड नवनाथ साळुंके. क्रिकेटमधले अनेक सुख दुःख ज्याने बघितलेले आहेत, क्रिकेटमधले अनेक ऊन पावसाळे ज्याने सोसलेले आहेत, असा खेळाडू नवनाथ साळुंके. आणि 40+ म्हटले की सगळेच जण परिपक्व आहेत, सगळेच जण परिपूर्ण आहेत. सगळ्यांनी 80-90चं दशक अक्षरशः हलवून ठेवलेलं आहे. आणि अपील कसं होत आहे, हा डॉट बॉल येईल. आता 2 चेंडू मध्ये 13 कशा होणारा प्रश्न आहे. 2 षटकार मारले तर 12च होतील पण कंपल्सरी चेसिंग या संघटनेचा नियम आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतायत आणखीन एक चांगला चेंडू. आता केवळ औपचारिकता शेष राहिली या मॅच मध्ये आणि मॅच संपल्यानंतर हेतुटेच्या संघ नायकाने संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाई 40+ ने माळसाई चषक 2025 मध्ये विजयाचं खातं उघडलंय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला सामना जिंकला अंतरलेने, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं नारिवलीचा विजय झाला आणि या तिसऱ्या मॅच मध्ये नावाई विजयी होतोय. आता चौथ्या सामन्यामध्ये बघूया कोण विजयी होतोय. मानपाडा आणि काटेमध्ये टॉस झालाय. काटे फिल्डिंग करणार आहे, टॉस जिंकून आणि इन्व्हाइट केलंय मानपाडा संघाला बॅटिंगसाठी. तर मॅन ऑफ द मॅच कोण असेल? हेदुडनेचे कॅप्टन संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच